निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर शासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे आणि 70,000 पदांची मेगा भरती करायची आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही ह्या बातम्या इतर पेपरमध्ये सुद्धा बघितल्या असतील, त्यासोबतच हे ट्विट सुद्धा बघितले असतील. यामध्ये जरा गोंधळ झालेला आहे की काही ठिकाणी सांगितलं की 20,000 पदं एमपीएससी मार्फत भरायचे, काही ठिकाणी सांगितलं की 50,000 पदं एमपीएससी मार्फत भरायचे आहेत. आपल्यासमोर दोन्ही सुद्धा त्यांचे ट्विट आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की न्यूजवाल्यांनी सुद्धा सांगितलंय की एमपीएससी मधून 20,000 पदं भरायची आहेत. महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्यामध्ये नवीन आकृतीबंध आणून आपल्याला मेगा भरती करायची आहे असं शासनानं सांगितलं होतं. त्यानंतर महापुराचं निमित्त करून त्यांनी सांगितलं की 2 जानेवारी 2026 पर्यंत नवीन आकृतीबंध आणून आपल्याला मेगा भरती करायची. नंतर आता सांगितलंय 9 फेब्रुवारीला नवीन ट्विट जे तुम्ही आता बघताय की ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 70,000 पदांची मेगा भरती करायची. याच्यामध्ये पदं कोणकोणते असतील तर तुमचा क्लास 1चा डेप्युटी कलेक्टरची पोस्ट असेल, नाही तर खाली तुमचा शिपाई असेल. ह्याच्यामध्ये हायकोर्ट असेल, पोलीस असेल, महसूल असेल, वन विभाग असेल, प्रत्येक विभागातील पदं भरली जाणार आहेत. कोणत्या विभागाचे किती पदं आहेत, काहींची आकृतीबंध किंवा रिक्त जागा आलेल्या आहेत, काहींच्या येणार आहेत. 2 वर्षापूर्वी जेव्हा मेगा भरती झाली होती तेव्हा सुद्धा अनेकांना असं वाटत होतं की शासन एवढे पदं भरणार नाही, बीजेपीला पदं भरायची नाहीत किंवा निगेटिव्ह कमेंट खूप जण करत होते. परंतु जाहिराती आल्या, एवढे 75,000 जागा निघाल्या सुद्धा, भरल्या सुद्धा. जे विद्यार्थी तिथं हुकले ते अजूनही हुकलेले आहेत. त्यामुळे तसं जर हुकू द्यायचं नसेल तर आतापासून तयारीला लागा, तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. तुम्हाला गरज असेल तर क्लास लावा, नसेल गरज तर नका लावू. परंतु पुस्तकं असतील, प्रश्नसंच असतील, हे वाचल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही परीक्षेचा अंदाज येत नाही. तुमच्या अभ्यासाचे प्लॅन तुम्ही बनवा. कसं पास व्हायचं, कसं यश मिळवायचं तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. तुम्ही तुमचे प्लॅन बनवायचे आहेत जेणेकरून आपल्या येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होईल.